तर नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून जोरदार वाद सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। शिवरायांचे मुस्लिम मावळे नवेत या वक्तव्यावरून आता जुंपली आहेत। नितेश राणे यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी निशाणे साधलेले आहेत। शिवरायांना धर्मात वाटू नका असं आता दरेकर म्हणतात। राणेच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सुद्धा संजय शिरसाट यांनी म्हटलं। एकच रंग घेऊ नका, अनेक रंग घ्या असं आता विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना त्या ठिकाणी घेऊन हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं, रक्षण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अशा एका कुठल्या चौकटीत बांधणं मला वाटतं योग्य ठरणार नाही। ते सर्वांचे राजे होते, ते सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आज या आपल्या राजाला त्या ठिकाणी पाहिलं जातं। नितेश राणेंनी काय वक्तव्य केलं त्याच्याशी मी सहमत नाहीये। हे असे प्रश्न उपस्थित करून नेमकं त्यांना काय सांगायचं हे मलाही कळालेलं नाही। ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। सरकार त्या भूमिकेशी सहमत बिलकुल नाहीये, म्हणून अजितदादांनी त्याबद्दल स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। आणि असे प्रश्न उपस्थित करून पुन्हा वेगळं कडे वातावरण घेऊन जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या विकासावर बोललेलं कधीही चांगलं आहे। ते सोडा ना, नितेश राणेंनी कोण काय ठीक आहे मंत्री झाले, त्यामुळं यावर काही भाष्य करायची गरज नाही। आम्ही त्याकडे लक्षही देत नाही। पण एकच आहे, होळीच्या शुभेच्छा आहे सगळ्यांना। होळीच्या शुभेच्छा सर्वांना देत असताना की ही होळी विविध रंगाची असते। विविध रंगाची होळी एकमेकाला आनंद देऊन जातो। रंग एकच धरू नका, त्याला मजा येणार नाही। अनेक रंग लावा, त्या रंगात रंगून जा। तुम्ही एक रंग लावाल तर तुमच्याकडे तो एकच रंग शिल्लक राहील।